जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित आजीबाई जोरात या नाटकाची टीम आपल्याकडे आलेली आहे। अर्थात आजीबाई म्हणजे निर्मितीताई आणि मुग्धा माझी मैत्रीण आणि ऑफ कोर्स क्षितिज, थँक यू व्हेरी मच। थँक यू। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तिन्ही मेन स्ट्रीम मध्ये काम करणारे ॲक्टर्स आहात, डिरेक्टर्स आहात, तर चिल्ड्रन्स थिएटर करायचं हे अतिशय महत्त्वाचं डिसिजन मला असं वाटतं की रंगभूमीच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचं डिसिजन तुम्ही हे घेतलं। तर पहिल्यांदा त्या डिसिजनबद्दल क्षितिज तू सांग का, तू हे नाटक लिहिलंस आणि मग तू ह्यांच्यापर्यंत पोचलास? कायम असं एक नरेटिव्ह आपल्याकडे असतं की जे काही आत्ता थिएटर चाललंय ते आपण एक आत्ताचं करतोय। आपला समाज बऱ्यापैकी स्मरणरंजनातला असल्यामुळे आपण आधीचं पण खूप करतो, पण मग अशा वेळेला कायम लिहिणारा माणूस म्हणून वाटतं की पुढच्या पिढीला नवीन काय बघायला मिळेल याचा विचार आपण लेखक म्हणून किंवा आत्ताच्या पिढीला सुद्धा त्यांच्या वयाचं म्हणून काय बघायला मिळेल असा एक विचार सतत होत होता। यंगस्टरसाठी तेव्हा नवागडी नवराज्य लिहिलं किंवा एक नॉस्टॅल्जिया व्हावं म्हणून 2 स्पेशल लिहिलं, पॉलिटिक्सवर सगळे उभे आहेत लिहिलं, पण असं वाटत होतं की आपल्या प्रेक्षकांचा एज ग्रुप कमी का होत नाहीये, म्हणजे अजून आपण यंगर ऑडियन्सकडे का नाही जातो? आणि ऑडियन्समध्ये एज ग्रुप हा 40-50 प्लसच करेक्ट। म्हणजे नाटक बघायला येणारी लोक एक गजरा, बटाटे वडा असे त्याचे सिम्बॉल्स ठरलेले होते। तर असं वाटलं की नाही, मुलांनाही नाटक बघायला खूप आवडतं की आपल्याकडे जर बघितलं तर बालनाट्याची मोठी परंपरा आहे, पण मधल्या काळात ती जरा विस्कळीत झाली होती। हा एक मुद्दा। आणि दुसरं एक कॉन्स्टंट नरेटिव्ह होतं की लहान मुलांचं नाटक म्हणजे जे विनोदी असतं पण जे कधीच गांभीर्याने घ्यायचंही नसतं। बरोबर, असा एक मुद्दा होता की त्याला कोणी सिरियसली नाही घेत, म्हणजे ह्याच्या जंगलात ते, त्याच्या आगपेटीतनं हा निघाला वगैरे, असा एक स्पेस कायम असायची। आणि त्याच्यात काही वाईट नाही, पण इट हॅज ऑलवेज बीन लुक्ड अपॉन की हे ठीक आहे, हे लहान मुलांना सोडायचं असतं, ते 2 तास मजा करतात आणि मग आपण पालक म्हणून घरी यायचं, पण नाटक म्हणजे सर्कस नाही। एक्झॅक्टली। आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा हे 2 नरेटिव्ह एकतर ब्रेक करायचे होते सगळ्यात महत्त्वाचं। आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की काळा रिस्पॉन्स देणारा आपण काय करू शकतो। तर आपण स्क्रीन ॲडिक्शन हा मुद्दा सगळीकडे बघतोय, मुलांच्या बोलण्यातनं मराठी कमी कमी होत चाललंय हे आपण सगळीकडे बघतोय। तर या विषयावर मी एक गोष्ट लिहिली होती आणि हळूहळू जशी ती गोष्ट डेव्हलप झाली तशी मी त्याची फिल्म लिहिली। पण ती फिल्म लिहिल्यानंतर असं वाटलं की जर स्क्रीनबद्दल आपण क्रिटिकली कमेंट करतोय तर ती स्क्रीनवर येणं ही ट्रॅजेडी आहे, म्हणजे तसं नको करायला, आपण इंटरॅक्टिव्ह ते करूया। आणि मग निर्मितीताई आणि मी जेव्हा भेटलो पहिल्यांदा तेव्हा मी तिला म्हटलं माझ्या डोक्यात अशी आयडिया आहे आणि मला वाटतं की ते नाटक करूया, कारण ते इंटरॅक्टिव्ह केलं तर जिवंत होईल। तर ती पहिल्या दिवसापासून उभी राहिली की हो, हे नाटक आहे आणि हे चांगलंच होईल। आणि आत्ताचं नाटक आत्ताच्या मुलांना आत्ताच्या भाषेमध्ये जर सांगितलं, हा एक मुद्दा। आणि दुसरं त्याचं प्रोडक्शन मोठं करून सांगितलं तर जो परदेशात डिझनी एक्सपिरियन्स देतं की तुम्ही लहान मुलांना थोडंसं समजूतदार करणारं आणि मोठ्या माणसांना थोडंसं लहान करणारं, असं एक फॅमिलीसाठी जर नाटक आपण करू शकतो, अशा थॉटनी ते सुरू झालं। आणि निर्मितीताई, म्हणजे मला पर्सनली तुला थँक्यू म्हणायचं आहे की तू ठरवलंस की एक चिल्ड्रन्स प्लेमध्ये काम करायचं, कारण आता लहान मुलांचा ऑडियन्स मायनस होत चालला आहे। तर मोठ्या माणसांना तू जेव्हा नाटकात असतेस तेव्हा त्यांना ते नाटक बघावंसं वाटतं आणि त्यांना त्यांच्या मुलांनाही ते नाटक दाखवावंसं वाटतं। त्यामुळे इकडे फक्त कास्टिंग नाही तर तू एक ॲक्टर म्हणून, एक पर्सनॅलिटी, एक सेलिब्रिटी म्हणून या नाटकात आलीस। तर ते डिसिजन तू काय विचार करून घेतलंस? खरं तर ना, मला गेली काही वर्ष मला वाटत होतं की बालनाट्य करावं। त्याचं कारण असं होतं की गंगूबाईच्यामुळे माझा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग जो काही असेल तो तयार झाला होता आणि त्यात लहान मुलं जास्ती होती, गंगूबाई आवडणारी मुलं। म्हणजे मला जरा असं आश्चर्य तेव्हा वाटत होतं की आम्ही एक राजकारणावर कमेंट करणारं आम्ही काहीतरी माध्यमातून मांडतोय। म्हणजे सिरियल जेव्हा आली होती तेव्हा तू आणि पॅडी ती म्हणतेस ना तू, राजेश देशपांडेची, आणि त्याच्यात खूप काहीतरी सिरियस थॉट असायचा। शेवटी काहीतरी शोधून काढायचे ते दोघे, काहीतरी त्यांना मिळायचं वगैरे, असं ते खूप असं छान होतं। पण त्यात नेमकं काय मुलांना आवडतंय हे आम्हाला जरा प्रश्नच होता, आम्हा सगळ्यांना, पॅडीला, मला आणि राजेशला। मग आम्हाला लक्षात आलं की मुलं त्यातल्या त्या टॉम अँड जेरी सारखं किंवा लॉरेल हार्डी सारखं त्या एका जोडीकडे बघतायत
आणि ते अट्रॅक्ट होत आहेत त्या सिरियलकडे. म्हणजे मोठी माणसं त्यात आम्ही कसे राजकारणानं हाणतोय ह्याचा आनंद घेत होते आणि त्याच वेळेला लहान मुलं ही सगळी मजा बघत होते त्या दोघांची. आणि तो एक ऑडियन्स मला मिळाला आणि तो इतकी बरीच वर्ष मला मिळत गेला. ते माझी नाटकं बघत होती मुलं, म्हणजे श्यामची मम्मी असेल जे मुलांना खूप आवडलेलं होतं नाटक, तर त्या पद्धतीने तो ऑडियन्स होता. आणि मग काही काळापूर्वी मला असं वाटायला लागलं की लहान मुलं फिरकत नाही आहेत थिएटरकडे, तर मला बालनाट्य करायचं आहे, मला आणायचं आहे. शेवटी ह्याने मला नाटकात आता एक वाक्य दिलं आहे की ही मुलं हाच मराठी रंगभूमीचा उद्याचा प्रेक्षक आहे. तर तो उद्याचा प्रेक्षक सापडत नव्हता मला. आणि आता म्हणजे मला जर थोडंसं असं झालं होतं, बस संपलं गंगूबाईनंतर, म्हणजे ती पिढी संपल्यानंतर मग काय संपलं आपलं, खरंच असं वाटलं होतं मला. आणि माझं असं चालू झालं होतं की आपण काहीतरी बालनाट्य करावं जेणेकरून मुलांना थिएटरकडे आणता येईल, की जो आपला पुन्हा नव्याने एक ऑडियन्स तयार होईल. म्हणजे हा नेहमी सांगतो, ह्याच्या इतकं छान नाही बोलता येत मला, पण तरी हा नेहमी सांगतो की त्या मुलांत जसं जी आता मोठी झाली आहेत गंगूबाई बघून मुलं, ते येऊन सांगतात की तुम्ही आमचं बालपण आमचं खूप सुंदर समृद्ध केलं किंवा आनंदी घालवलं असं सांगतात. तर त्याचा मी एक भाग आहे, त्याचा मला आनंद होतो त्या गोष्टीचा. तो खूप छान मांडतो ते वाक्य. तू सांग जरा. मी अभिनयला जेव्हा सांगितलं होतं की आपल्याला हे नाटक करायचं आणि लहान मुलांचं नाटक आहे, तर मी त्याला म्हटलं की तू या पर्स्पेक्टिव्हनी बघ की अनेक लहान मुलांची नाटकाची पहिली मेमरी हा तुझा चेहरा आहे. तर ते कायम त्यांच्या आयुष्यभर, आणि आत्ता येणारे ऑलमोस्ट 60%, आम्ही त्याचा रिसर्च पण केलाय, ऑलमोस्ट 60% मुलं हे पहिल्यांदा नाटक बघतात. काय सांग ऑलमोस्ट नाटक ही गोष्टच ते. बरं असं नाही 2 वर्ष 8 महिन्याचं मूल आलंय, 1 वर्ष 9 महिन्याचं मूल आलंय आणि ते बसलंय पूर्ण वेळ, म्हणजे घरचे घेऊन आले, तर त्या प्रत्येकाची त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जी पहिली मेमरी आहे ती आपल्या क्रिएशनची, ही आम्हाला सगळ्यांना एक ट्रिप आहे. म्हणजे सगळ्यांची एक पॉवर आहे सगळ्यांना की हे चांगलं झालंय, असं हे पाहिजे. तर त्यामुळे मला असं नेहमी वाटत होतं की माझा संपत चाललाय जो ऑडियन्स, तो पुन्हा एकदा मला क्रिएट करायचा आहे आणि मला एक बालनाट्य करायला हवं आहे. आणि मी खूप लेखकांना सांगितलं होतं, माझ्या आधीच्या लेखकांना, की दाना एक लिहून बालनाट्य, दाना एक लिहून. त्यांनी पण बिचाऱ्याने ट्राय केलं, पण ते तेव्हा बालनाट्याचं ना एक पॅटर्न झालेला होता. जे गणित ऍक्च्युली तुमच्या नाटकाने कम्प्लिटली, म्हणजे तू मगाशी म्हणाल ना की जादूची काठी, करेक्ट, ह्याच्या पलीकडे जाऊन रिअलिस्टिक कॅरेक्टर्स, आणि तरी आजीबाई थोडीशी फॅन्टसीमध्ये जाऊन येते. फॅन्टसीमध्ये जाते कारण ते त्यांच्या अनुषंगाने बघायचं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून नाटक बघितलं जाते ना. नाटकाच्या बाबतीत एक गोष्ट अशी होते ना की प्रेक्षकांची जी टेस्ट किंवा लाईफस्टाईल बदलली ना, ती आपण नाटकात बदलत नाही बऱ्याच वेळेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही नेहमी हा असा एक रनिंग जोक असतो की ॲडव्हर्टायझिंगचं कॅरेक्टर नाटकात असेल तर कोणीतरी म्हणतं आपलं टेंडर कधी पास होणार आहे, तर त्या ॲडव्हर्टायझिंगचं टेंडर नसतं, पिच असतं. एकदम सिम्पल गोष्ट आहे, दॅट मेक्स इट 3D फ्रॉम 2D. तसंच लहान मुलांची फॅन्टसी ही मोठ्या माणसांनी इमॅजिन केली की एक जादूची पेटी, एक राक्षस, एक अमुक, एक तमुक, पण मुलांची ती फॅन्टसीच नाही. मुलं विनर चिकन डिनर करतात आता, ते गेम्स आणि याच्यावर सगळं चाललंय. करेक्ट. सो आपण जोपर्यंत त्यांना अप टू डेट वाटेल अशी फॅन्टसी क्रिएट करत नाही तोपर्यंत ते नाटक बघायला येणार नाही. त्यामुळे दॅट वॉज ऑल्सो बिग टास्क. आणि जो तू म्हणतेस तसं ते त्यांना रिलेट होतं की अरे हे आमचं आहे, हे आत्ताच आहे, आम्ही या परिस्थितीत आहोत. आणि प्लस यात आम्हाला क्रिमिनल किंवा विक्टिम दोन्ही केलं जात नाही, आमच्या बरोबरीने नाटक ते कॉमेंट करते आणि पुढे जाते. आय थिंक ते त्यांना रिलेट होतं असं वाटतं. आणि याने मला 2 स्क्रिप्ट ऐकवला. एक आपण नॉर्मल नाटक करतो, एक विनोदी किंवा असं तसं होतं, आणि एक बालनाट्य होतं. मी त्याला म्हटलं आपण हेच करूया. फक्त मी एकच त्याला विचारलं होतं की तू आत्ता माझ्यासमोर जे काही व्हिज्युअल उभं केलंस नरेशन देताना, ते तसंच होणार आहे ना स्टेजवर. आणि मला खरंच खूप खूप आनंद आणि अभिमान वाटतो की त्याने जे नरेशन दिलं होतं तसंच्या तसं सगळं स्टेजवर उभं राहिलंय, त्याच ग्रँजरनी उभं राहिलेलं आहे. नाहीतर लेखक खूप स्मार्ट असतात ना, दणदणीत नरेशन देतात आणि मग नंतर तसं होत नाही. पण मला वाटतं हे होता ना, म्हणजे तुझं त्याच्यात व्हिज्युअल आहेच, पण मुग्धा तू सांग की एक अष्टविनायक, म्हणजे दिलीप दादांबरोबर आपण काम केलेलं आहे सगळ्यांनी, एक सक्षम प्रोड्युसर जो ह्या ग्रँजरला येतो. म्हणजे मला असं आयुष्यभर वाटलंय की लायन किंग आपल्याकडे कधी होणार. आता ते ओरिजिनल होईल, पण त्याच्या जवळ जाणारं नाटक तुम्ही आज रंगभूमीवर आणलंय, तर ते क्रेडिट
खूप मोठ्या प्रमाणात प्रोड्युसरला आहे. तर दिलीप दादा ॲज अ प्रोड्युसर आणि तुझं डिसिजन की म्हणजे हॅमलेट खरं खरं सांग, तू इतक्या व्हरायटीची नाटकं करतेस आणि मग तू ठरवलंयस की एक चिल्ड्रन्स प्ले करायचं, तर का? कारण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, जो पहिला फोन आल्यानंतरचे जे आपले ठरलेले क्रायटेरिया असतात की कोण करतंय, तर दिलीप दादा, जिगीषा अष्टविनायक डोळे झाकून आपण विचार नक्की करतो. क्षितिज पटवर्धन, ज्याचं 2 स्पेशल नवा गडी नवा राज्य मी बघितलेलं होतं, तो सध्याच्या काळातला एक हुशार लेखक आहे, दिग्दर्शक आहे, याची मला माहिती होती. आणि निर्मितीताईचं नाटक म्हटल्यानंतर ते निश्चित काहीतरी वेगळं देणारं असेल, काहीतरी त्याच्यात मुद्दा असेल, महत्त्वाचं असेल, असं मला वाटलेलंच होतं. म्हणून मी जेव्हा ते ऐकायला गेले, मी एक गोष्ट मान्य करते की जेव्हा मी नाटक वाचलं तेव्हा मला असं वाटलं की अभिनेत्री म्हणून मला, ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो, तसा स्टेज टाईम थोडा जास्त असता तर आवडलं असतं. पण आपण असं अनेकदा म्हणतो की हटके काहीतरी आम्हाला करून बघायचं आहे, काहीतरी वेगळं करून बघायचं आहे. ह्या नाटकाच्या नंतर, वाचल्यानंतर किंवा त्याच्या रिहर्सल्सच्या दरम्यान मला असं सतत वाटत होतं की ह्यापेक्षा वेगळं नाटक आपण काय करणार. नाटक म्हणून जे आपल्यासमोर उभं राहतंय ते इतकं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं नाटक आहे की ह्याचा एक भाग मला नक्की व्हायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणवा, मी माझ्या आत्तापर्यंत जी काही व्यावसायिक नाटकं केली आहेत किंवा अदरवाईज नाटकं केली आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं नाटक ज्याच्यात, ह्या नाटकामध्ये मी एकमेव कॅरेक्टर आहे जे रिअलिस्टिक आहे. मुलाची आई असल्यामुळे बाकीची सगळी फॅन्टसी आहे. पण मग ते जे रिअलिस्टिक आहे ते मुलांच्या दृष्टीने बोरिंग नाही झालं पाहिजे, ही मला माझी जबाबदारी वाटते. म्हणजे असं नाही होता कामा की अरे आम्हाला फॅन्टसी बघायला मज्जा येते आणि त्याच्यातली ती जी रिअलिस्टिक आई आहे ती बोरिंग आहे. बरं का? बरोबर. कारण ती आम्ही घरात जे बघतो तेच ती इथे येऊन बोलते, मग आता हे काय आपण ऐकायचं नाही. ते जे माझ्या वाटणीला आलेले सीन्स आहेत ते मला ह्यांच्या तोडीचे करणं भाग आहे. कारण नाहीतर हा पोर्शन डल होईल किंवा हा पोर्शन हे अभिनेत्री म्हणून मला चॅलेंजिंग वाटतं. आणि म्हणून आणि नाटक तुमच्यापासून सुरू पण होतं ना. आजीची एंट्री थोड्या वेळाने होते, तर तो पिच जो नाटकाचा सेट करायचा असतो तो तुला आणि अभिनयला. आणि निर्मितीताई म्हणजे मला ना खरंच असं वाटतं की जसं मी मध्ये एकदा निर्मितीताईला सुद्धा म्हणाले की मला फार विनोदी नाटकं कधी माझ्याकडे आलीच नाहीत. कारण एका पद्धतीचा अभिनय जो सुरुवातीपासून मी करत गेले तशीच मला कामं मिळत गेली आणि त्याच्यामुळे तो सेन्स डेव्हलप होण्यासाठीची संधीच माझ्याकडे फारशी आली नाही त्या वेळेला. पण जेव्हा आली तेव्हा मी ते करण्याचा प्रयत्न केला. पण आज जेव्हा मी बघते, निर्मितीताईबरोबर काम करते, आनंदबरोबर काम करते, तेव्हा हे जे रेग्युलरली विनोदी भूमिका करणारे अभिनेते अभिनेत्री असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एवढं असतं अनडाऊटेडली. म्हणजे निर्मितीताई जेव्हा एखादा तिचा पंच घेते तेव्हा त्याच्या आधीच्या वाक्याला ती काय करते, त्याच्यामध्ये ती काय पॉज घेते, तो पंच कसा करेक्ट टायमिंगवर सुटतो, त्यानंतर ती काय करते, हे सगळं तिथे स्टेजवर जे मला शिकायला मिळतं ना, त्याचा मला असं वाटतं की मी आयुष्यात त्याच्या पुढे खूप नाटकं करावीत आणि त्याच्यात मला फायदा होईल असं मला वाटतं. त्यामुळे मेल कॉमेडी परफॉर्मर्स करणारे आपल्याकडे खूप आहेत, पण बायका खूप कमी आहेत असं मला नेहमी जाणवतं. म्हणजे निर्मितीताई, वंदना मावशी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. एक मी फक्त ॲड करतो, हिने ती सांगणार पण नाही, पण जे ती मगाशी म्हणाली ना की स्क्रीन टाईम स्टेज टाईमचा मुद्दा, म्हणजे चांगुलपणा किंवा ग्रेटनेस काय असतो चांगल्या ॲक्टरचा किंवा चांगलं काम कलिगचा, कोणालाही हे माहीत नाही. हे मी पहिल्यांदा सांगतोय. या नाटकाचा पहिला सीन नाटक ज्या दिवशी ओपन झालं त्याच्या 1 दिवस आधी काढलाय. म्हणजे आत्ता नाटक दुसऱ्या सीनपासून सुरू होते. अच्छा. आणि पहिला सीन कोणाचा विचार, फक्त मुग्धा आणि घरात काम करणाऱ्या काकू या दोघींचा पहिला सीन आहे, अख्खाच्या अख्खा 10 मिनिटाचा. आणि जेव्हा मी पूर्ण नाटक पाहिलं तेव्हा मी म्हटलं काहीतरी होतंय ज्यांनी नाटक सुरुवातीला पटकन ग्रिप घेत नाही, देर इज समथिंग ज्याने ते स्लो स्टार्ट होत आहे. तर असं वाटलं की पहिल्या सीनची नोट आहे ना ती थोडी कन्फ्यूज लागते. असं वाटतं की हां थोडं घाबरले पण आहे, टेक्नॉलॉजी आहे, नवीन आहे, आई आहे, अमुक आहे तमुक आहे, पण मग हसायचं का नाही हसायचं. तर मग आम्ही सगळे बसलो आणि मी असा विचार केले की ओके एक रॅडिकल आपण निर्णय घेऊ की काढून टाकू. समजा हे काढून टाकलं, मग म्हटलं की काढून टाकलं तर काय सीड आउट जे आहे, जे सीड इन केले तर ते आपण वेगवेगळ्या सीन्समध्ये टाकू शकतो. आणि मग मी मुग्धा आणि सुकन्याला बाहेर बोलवलं आणि मी म्हटलं असं असं माझ्या डोक्यात येते, तुम्ही मला माराल कारण परवा आपला प्रयोग आहे, पण मला असं असं नाटकाच्या भल्यासाठी वाटतंय. त्या दोघींनी एकही क्षण हे केलं नाही की अरे म्हणजे ऑलरेडी आमचे सीन कमी आहेत
त्याच्यात आता आमचा मेन सीन तू घालवणार आहेस, काही नाही. त्या म्हणल्या नाही नाटकाच्या भल्यासाठी होत असेल तर बेस्ट आहे. मला एवढा गिल्ट आला, मग मी त्यांना एक रोपं गिफ्ट केली. नाही, मला कित्येक दिवस हा गिल्ट होता की 10 मिनिटाचा सीन गेलाय या मुलींचा, काय हो. पण मुग्धा नाटकाच्या स्पिरिट साठी काम करणारी ऍक्ट्रेस आहे, हे मी स्वतः हॅमलेट मध्ये अनुभवलंय. खूप रेअर आहे. आणि सॉरी मुग्धा, तू म्हणत होतीस काहीतरी. नाही, कारण हा जे म्हणाला ना, ती नोट पहिली जी लागायला पाहिजे होती ना, ती सगळ्यांनाच कळत होतं की त्या सीनमध्ये फॉर सम रिझन ती लागत नव्हती. ती जिथे जो लागायला पाहिजे सूर, तो दुसऱ्या सीनमधनं जर परफेक्ट लागू शकतोय तर मग वाय नॉट. आणि चंदू सरांनी आम्हाला हा विचार नाही करत. नाही, पण ते पण आहे ना की एक सीन तुम्ही हट्टाने ठेवला आणि तो फसफसला तर ते पण तुमच्यावर पडणारच आहे ना ऍक्टर म्हणून, की बाबा माझा सीन गणला, त्याच्यापेक्षा नसलेला बरा, चुकलेला सीन करण्यापेक्षा. नाही, आणि चंदू सरांनी आम्हाला ते कधीतरी तालमीच्या दरम्यान सांगितलं होतं की हा जरी रिअलिस्टिक सीन असला तरी हा रिअलिस्टिक नाटकातला रिअलिस्टिक सीन नाही, हा फॅन्टसी मधला रिअलिस्टिक सीन आहे. त्यामुळे त्याची नोट थोडी कॉमिक तुम्ही केलीत तरी चालेल. सो माझा हा प्रश्न होता ऍक्च्युली निर्मिती, ते स्टार्टिंग फ्रॉम यू, की जाऊबाई जोरातची सगळ्या सिरीज आम्हाला माहिती आहेत आणि त्याच्यामधलं तुझं ह्युमर, तुझी ह्युमरचा पॅटर्न हा आम्ही सगळे आता म्हणजे मुग्धा म्हणते तसं आम्ही अभ्यास करतो की कसं करते, मग कुठे येतो, काय टायमिंग. पण हे जेव्हा लहान मुलांसाठी करायचं होतं तेव्हा त्याच्यामध्ये तू काही विशेष बदल किंवा काही टेक्निक चेंज मी अगदी प्रामाणिकपणे सांगू का, मीही शिकतच प्रयोगात शिकते लहान मुलांशी कसं डील करायचं. खरं तर मला असं कॉन्व्हर्सेशन करून काही बोलणं जमत नाही, पण मुलं इतकी छान रिॲक्ट होत आहेत या नाटकाला, या नाटकातल्या संवादांना, की आता मला भीती नाही वाटत त्याची. सुरुवातीला मला खरंच भीती होती की हे आपण कसं करू शकू. बरं, मुलांची शाश्वती देता येत नाही, कुठेही मध्येच ओरडतात, काहीही बोलतात. म्हणजे आपण त्याला विचारलं ना असं की हो की नाही असं बोलतात ते, आणि आपल्याला अपेक्षित असतं हो म्हणायचं, करूया का नाटक सुरू, नाही घाबर लागतं नाही. आणि मग त्यावेळेस ते त्या क्षणी जे सुचायला हवं तुम्हाला, ते मला असं आत्तापर्यंत वाटत होतं की हे नाही आपल्याकडे, पण आत्ता थोडं वाटायला लागलं की हां हे पण थोडं जमतं आहे आपल्याला. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी असं ठरवून काही वेगळं ट्राय आउट केलं वगैरे, असं नाही. मी ट्राय आउट करतेच आहे, कारण आत्तापर्यंत परवाच्या मुग्धा लाल झाली आहे हसून. परवाच्या एका प्रयोगात निर्मितीताई विंगेत म्हणजे स्टेजवर ना पडदा बाजूला करून इंटरव्हल नंतर येऊन इंटरॅक्शन प्रेक्षकांशी करते. तर त्याच्यात एक असे माधुरी आजी आजोबा असे आल्या. तर निर्मितीताई काहीतरी म्हणायला लागली, बसलात का मुलांनो, आजी आजोबा या तुम्ही पण बसलात का, नाचलात का. त्याच्यावर त्या आजी म्हणाल्या, अहो हा माझा मुलगा आहे. मला सांग मी काय करू. अजून एक किस्सा असा झाला, निर्मितीताई ब्लँक, बरं मागे स्टेजवर आम्ही सगळे ब्लँक. अजून एक किस्सा असा की आजी येऊन असं म्हणते की कोणाकोणाला ही आजी घरी यायला हवी आहे, तर लहान मुलं हात वर करतात. तर अचानक विंगेतनं काही लोकांनी आलं की एका आजोबांनी हात वर केला, तर त्या आजीने त्यांना असं धरलं बाजूने आणि तेच म्हणते मी, त्यावेळेस मी ब्लँक झाले. आता मी त्याच्यावरती दुसऱ्या प्रयोगाला घेऊ शकले, अगो बाई मोठ्या बाळांना पण हवे का या आजी घरी यायला. पण मी तेच म्हणते की हे मी शिकते की काय त्यांनी, म्हणजे ते माझ्याकडे नाही आहे की तिथेच मी काही बोलू शकले असते, ते नाही आहेत मला. पण हळूहळू शिकते. मग ह्याला विचारते असं झालं तर काय करू, काय बोलू, मग तो सांगतो काहीतरी आणि मग ते पुढे करतोय. त्यामुळे पण आनंद हाच आहे की जे ट्रायआउट करतोय ना आम्ही, ते सगळं वर्क होतं आणि आवडतंय. हो. या नाटकामध्ये चिल्ड्रन्स प्ले असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा किंवा वेगळ्या वापरल्या आहेत. मी एक्स्ट्रा ह्याच्यासाठी म्हणते की त्या रेग्युलरली रिअलिस्टिक प्लेमध्ये किंवा कॉमेडी प्लेमध्ये नसतात. जसं त्याच्यातला एक मुद्दा आहे AI, त्याच्यामधला एक मुद्दा आहे ग्रिप्स स्टाईलने, म्हणजे अभिनयाने लहान मुलाचं काम करणं, एक आहे नाचगाणी. तर ह्या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं की द यूज, मी ह्याला गिमिक नाही म्हणणार, मी ह्यांना टूल्स म्हणेन मुलांना अजून एंगेज करण्यासाठीचे. तर हे काय एलिमेंट्स आहेत यात आता हे मी तुला प्युअरली दिग्दर्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते. आता लेखन हा एक मुद्दा झाला. सो दिग्दर्शक म्हणून त्याच्यात उतरताना ना माझे 3 अप्रोच होते. त्याच्यामध्ये अप्रोच असे होते की माझ्यावर ज्या रंगभूमीचा संस्कार झाला आहे
त्या प्रत्येकाचा एक ट्रिब्यूट एलिमेंट त्याच्यात असला पाहिजे. फॅन्टॅस्टिक. सो फर्स्ट वन इज इंटर कॉलेजिएट. तर इंटर कॉलेजिएटमध्ये काय असतं, एनर्जी असते. सो मला एनर्जेटिक नाटक डेफिनेटली ह्याच्यात दिसत होतं की ह्याची एनर्जी अजून कशी अँपअप करता येईल. तसं वाटलं की ह्याच्यात मग डान्स पाहिजे, याच्यात गाणी पाहिजेत, याच्यामध्ये असा एखादा एलिमेंट पाहिजे जो नाटकाला स्पीडअप करेल. सो ती इंटर कॉलेजिएटची एक एनर्जी, मजा, डान्स हा सगळा मुद्दा त्याच्यामध्ये आला. त्याच्यातच एक जोडून मुद्दा आला की जसा मी फिरोदिया खूप वर्ष केलं होतं की त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट फॉर्म्स एकाच वेळेला स्टेजवर घडून गोष्ट पुढे जाते. म्हणजे आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय की स्टेजवर एका वेळेला 16 कला घडत असतात, त्यातनं गोष्ट पुढे जात असते. म्हणजे हिरो हिरोईन हे समजा एका बागेत आलेत, तर कोणीतरी ॲक्च्युली फुलं बनवत असतं मागे, आणि जेव्हा तो तिला फूल देणार आहे तेव्हा ते फूल बनवून त्याच्या हातात दिलं जातं. सो फूल बनणं ही एक कला असते जी त्याच्या हातात देणं एक कला असते, आणि तेव्हा मागे बँड वाजवत असतो रोमॅन्टिक सॉन्ग, ही तिसरी कला असते. सो अशा कलांचा एकत्र संगम करून नाटक पुढे नेलं जातं, ते सगळं नाटकात बांधलेलं असतं. तर फिरोदियाचा हा इम्पॅक्ट होता. किंवा आता आपल्या नाटकामध्ये आपण ग्लो इन डार्क करतो, अख्खा एक ऍक्ट करतो, युव्ही ऍक्ट करतो, तो अख्खा फिरोदियामध्ये करतात दरवर्षी मुलं. फिरोदियामध्ये लोक लाईव्ह VFX करतात स्टेजवर, चित्र काढतात, सगळं करतात. सो ते इंटर कॉलेजिएटची ती गोष्ट मला हवी होती. दुसरं एक प्रायोगिक नाटकाचं जे मी जागर समन्वय बंद केली होती, त्याचं एक अपब्रिंगिंगमध्ये होतं की थोडा एन्व्हलप पुश करा अजून, म्हणजे अजून सेन्सिबिलिटी वाईज थोडं डीपर जाऊया. आणि त्याच्यात तुम्हाला एक कायम शिकवलं जातं की नॉन जजमेंटल नाटक करता आलं तर उत्तम. म्हणजे बऱ्याच वेळेला व्यावसायिक नाटक हे खूप सुखवस्तू समाजाला रिप्रेझेंट करणारं असतं. तर असं वाटलं की त्याच्यात अजून एक लेअर जर हलकं डीप जाता आलं तर उत्तम. आणि तिसरं होतं व्यावसायिक नाटक, ज्याचा एक काय मत. सो हे एक लेअर डीप जाण्यासाठी व्हॉट इज द, म्हणजे नाटकात त्याचं काय ट्रान्सलेशन आहे? नाटकात असं वाटलं की म्हणजे सिंपल आता गोष्ट जर तू पाहिलीस तर नाटकाचा जो सेट आहे, त्या नाटकाच्या सेटमध्ये अख्खं नाटक 2 तासापैकी पावणे 2 तास आई आणि मुलगा एकमेकांच्या रूममध्ये जात नाही. हो बरोबर. आणि सगळ्यात शेवटी ते एकमेकांच्या रूममध्ये दिसतात. आता हे त्याला ती नको पण असते ना, म्हणजे सो एकमेकांच्या स्पेसेसमध्ये न जाणं हे अख्खं नाटक आम्ही कायम ठेवलंय. आणि ते फक्त शेवटच्या 10 मिनिटात जेव्हा त्यांच्यातला प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतो, कारण इसेन्शियली ती आई मुलाची गोष्ट आहे, जेव्हा तो रिझॉल्व्ह होतो तेव्हा सेटही रिझॉल्व्ह होतो, आणि तेव्हा आपल्याला नाटकात पहिल्यांदा अख्खं घर दिसतं, कारण घर जोडलं त्याच्यामुळे गेलं. आय डिड नॉट रिअलाइज दिस, बट आय विल. सो हा एक थॉट आहे जो प्रायोगिक नाटकाच्या स्पेसमधनं, म्हणजे काहीतरी एक लेअर मध्ये वेगळं हे करणं. आणि तिसरं व्यावसायिक नाटकाचं एक जे व्यावसायिक पण आहे की त्याचं पॅकेज तुम्ही कसं करताय, प्रेझेंटेशन कसं करताय, त्याचं कम्युनिकेशन लोकांना किती ब्राईटली करून दाखवताय. तर ती एक तिसरी गोष्ट होती. मग त्यात विनोद, म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात कॉमिक स्पेसमधलं काहीतरी बसवलं की मग गिव्ह अँड टेक काय आहे, इम्प्रोव्हायझेशन काय आहे, त्यात निर्मितीताई आहे सोबत, पुष्कर आहे, मुग्धा आहे, वाड्या काका आहे, किंवा अभिनय पहिल्यांदा करतोय तर त्याची एनर्जी अजून आय थिंक दिस इज अभिनय बेस्ट. त्याने आतापर्यंत जेवढं काम आहे ते तुझं क्रेडिट आहे, त्याचं क्रेडिट आहे, मला माहिती. त्याचं क्रेडिट आहे कारण त्यांनी ते खूप शिकाऊ पद्धतीने घेतलं, अजूनही तो घेतोय 100%. आणि तुमच्याबरोबर काम करणं काही खाऊ नये. नाही, म्हणूनच नाही तसं नव्हे. पण मी सांगू का, म्हणजे आता मी बऱ्याच मुलांबरोबर काम केलंय, पण ही शिकण्याची वृत्ती असेल ना तर तुम्हाला खूप इझी जातं सगळं. 100%. मला सगळं येतंय असं असेल तर मग काहीच होत नाही. नाही, आणि ह्याच्यातच ॲडिशन अशी की तो त्या लर्निंग कर्वमधनं आल्यामुळे ना की मला आता ह्याच्यात शिकायचं आहे, त्यामुळे त्यांनी मुग्धाबरोबर पण जे सीन आहेत ते पण त्यांनी तेवढेच चांगले हे केले. हिच्याबरोबर ज्या वेळेला फॅन्टसीत स्लॅपस्टिक व्हायचं, थोडं मजा करायची, नाचायचं, हुदडायचं, ते सगळं त्यांनी केलं. किंवा पुष्कर बरोबर आता तो एक जसं म्हटलं व्यावसायिकचा एलिमेंट की आणू आपण व्यावसायिक रंगभूमीवर 10 फुटाचा माणूस आणू. ते सॉलिडच आहे. म्हणजे ते जे मी तुला म्हणते ना की तुम्ही +1 आयटम जो आणलाय, तर हे तिन्ही ज्या स्ट्रीम्स आहेत ज्याच्यात मी नाटक आधी केलेलं आहे, व्यावसायिक, प्रायोगिक आणि इंटर कॉलेजिएट, या तिन्हीचं ते अमलगमेशन आहे. पण मला एक्झॅक्ट म्हणजे एलिमेंट वाईज पण सांग ना. जसं तू म्हणाला स्टिल्सवरती पुष्कर येतो, हे आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये. AI आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये. त्याच्यानंतर एक समोरच्या बाजूला स्क्रीन येतं, आणि म्हणजे ब्लॅकआउटमध्ये पण देर इज अ लॉट ऑफ एलिमेंट दॅट हॅपन्स. अजून ह्याच्यातलं काय, म्हणजे एम आय मिसिंग समथिंग? ह्यात जादूचे 3 ऍक्ट आहेत ऑफकोर्स. आणि ती जादूगार सुहानी ना, सुहानी. हा म्हणजे सॉरी, काय काय काही नाही कट 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 कशी जादू करतात ती सांगितलीस का? निर्मिती ते हवेतनं लाईट्स तयार करते, असं ते आहे. इथपासून आपण हा टेक लावू शकतो. मुग्धा पण जादू करते ना काहीतरी. मुग्धा सॉक्स काढते, जादू नाही.
किंवा मी त्या माझ्या बॅगमधून त्या सगळ्या गोष्टी काढते. म्हणजे तू आता मगाशी म्हटलीस ना काय व्यावसायिकचं, तर आता फॉर एक्झाम्पल नाटकात परी आहे, पण परी मराठी परी आहे, त्यामुळे ती नऊवारीतली परी. आता हे हा पण अडिशनल वेगळा एलिमेंट आहे ना नरेटिव्ह चेंजिंगचाच मुद्दा आहे. कारण मुलांना तुम्ही ती गोष्ट तशीच सांगितली तर त्यांना मजा नाही, तर त्यांना काहीतरी वेगळा आयटम मी दिला. नेहमी म्हणतो आमच्या नाटकामध्ये आजी नऊवारीत असते जनरली, बरोबर. ती फ्रॉक मध्ये आहे, आणि परी फ्रॉक मध्ये असते, ती नऊवारीत आहे. पण त्याच्यावर ना गेटअप, तर हे जे सगळे अभिनय मोठा आहे पण तो लहान मुलाचा रोल करतो. मुग्धा त्याची आई आहे आणि ती परी पण आहे. निर्मिती ताईचा गेटअप वेस्टर्न आहे कम्प्लिटली, तर तो वेस्टर्न कसा ठरला? कारण तो ज्या गेम मधली ती आजी आहे ना, डॅशिंग ग्रॅनी या गेम मधनं ती आलेली आहे, तर त्या वेस्टर्न गेमिंग कल्चरमध्ये जे कलर्स लहान मुलांसाठी वापरले जातात त्याचा आम्ही अभ्यास केला होता. हो, सो म्हणून तो पर्पल व्हायलेटिश. एक्झॅक्टली. सो तो असा ब्राईट कलर आहे जो पटकन मुलांना आपलासा वाटतो, बघावासा वाटतो, खेळावासा वाटतो. तर त्या स्पेसमध्ये तिला आम्ही अख्खं डिझाईन केलं होतं. आम्ही त्याचा एक अल्टरनेट लुक पण केला होता नऊवारीमध्ये. अच्छा. हा, म्हणजे तिचा एक तो लुक तयार, पण त्याच्यावर आमची काही वेळ झालं पण आमचं की हा रिव्हील करूयात का, पण तेच झालं की आपण जर ते डिलिव्हर नाही करणार आहोत नाटकात तर ते प्रॉमिस नको करायला, एक. आणि दुसरं काय होतं, निर्मिती ताईचा चेहराच एवढा प्रेमळ आहे की तिला नऊवारी टिकली लावली आणि एक छान मुलांकडे बघते, तर लोकांना वाटेल की अरे हे हळवं करणारं नाटक आहे का काय. तर त्या स्पेस मध्ये बाहेर काढायचं. कपडे थोडेसे ना लक्ष वेधतात. हा, तुझा कसा आहे, कसं म्हणजे? मला खूप मजा आहे. मला ना ऍक्च्युली याने मी त्याला विचारत होते की तुझ्या डोक्यात काय आहे, ती आजी काय काय कपडे घालून येईल, काय कशी येईल, तिची एंट्री कशी असेल, म्हणजे मी काय करू, मी घरी ट्राय करून बघायची, मी काय हॅट घालून येऊ का, मग मी ती हॅट अशी करेन. मला ते काही होत नव्हतं, की म्हणजे मला असं पचनी पडत नव्हतं काहीच, आणि मी सतत डोकं खात होते ती काय काय असेल. मग त्यांनी मला एकदा तो गेम दाखवला, डॅशिंग ग्रॅनी गेम दाखवला, आणि तो मला हे बघ तू अशी हवीस. मग मी त्याला म्हटलं मी कपडे पण असेच हवेत का? तुम्हाला हो म्हटलं, मग संपलंच ना सगळं, म्हणजे मला मिळालंच ते कॅरेक्टर की काय करायला हवं. त्यामुळे ते जनरली ना म्हणजे बऱ्याच ठिकाणी कॉस्ट्युम्स माझे मीच डोक्यात आणते आणि करते, पण इथे खरंच क्रेडिट माझ्यापेक्षा ते कल्याणीचं पण खूप आहे. कल्याणी कुलकर्णी गुगळे जिने कॉस्ट्युम्स केले. हो, नाही ते मान्य, खूपच छान केलेत, पण जी आयडिया आहे तू दिलेली, कॉन्सेप्ट तुझी आहे ना, म्हणजे तिने त्या सगळ्या गोष्टीला ना अजून एक नॉच वर नेलं. एक्झॅक्टली. अच्छा, हा थॉट आहे काही. म्हणजे तुझं बघितलंस तर मुग्धाचे कलर्स पण हे पहिल्यांदा डल आहेत फर्स्ट हाफ मध्ये, ते ब्राईट होत जातात आणि शेवटी एवढे ब्राईट होतात की ती परी होते. आणि तू म्हणतोयस ना तसे मला आत्ता लक्षात येत आहे की मला ह्यांचे कपडे लक्षात आहेत. ती परी म्हणून असं एक ऑरेंजिश रंगाचा काहीतरी घालते, हिचा पर्पल, तो कलर व्यवस्थित. बरं, हे सगळे ठीक आहेत. आता आपल्या मेन माणसाकडे आपण येऊया. वाड्या काकाचं एक झालंय त्याच्यात कास्टिंग, आणि तो हिरवा बनून येतो काहीतरी वगैरे घालून. हे काय आहे? हे अल्टिमेट आहे. म्हणजे दुसऱ्या अंकामध्ये हैदोस, पहिल्या अंकामध्ये तुम्ही हैदोस घालता आणि दुसऱ्या अंकामध्ये मग ते ड्रॉप नाही होते, अजून वेडा म्हणजे वेगळ्या लेवलच्या मॅडनेस मध्ये जातं. विथ हिम वी गिव्ह हिम ऑल क्रेडिट. तर ते पण सांगा तुमचा एक्सपिरियन्स मला ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज. मिस्टर जयवंत वाडकर हा हवा आहे. हा, एक्झॅक्टली. ऑफ स्टेजवर वाड्याला आणतो आम्ही इथे, आणि मग आपला एक वेगळा एपिसोड करू शकतो आपण. पण एक तुला सांगते, मला आत्ता तू बोलतेस त्यावरनं असं आठवतंय की खूप वर्षांपूर्वी एक जाहिरात ओनिडा या टीव्हीची, असं तो नेबर्स एनव्ही ओनर्स प्राईड, आणि त्याच्यातला राजेश खेरा होता त्याच्यामध्ये, आणि तो हिरवे कपडे घालायचा आणि त्याला शेपटी होती आणि तो हिरवे कपडे घालायचा. आय थिंक कुठेतरी साप, सरडा, रेप्टाईल, भीती, हिरवा रंग असं सगळं आपल्या मेंदूत कुठेतरी ते बसलंय बहुतेक. म्हणजे मला माहित नाही अशा पद्धतीने एक म्हणजे त्याच्या मागचा हा एक ॲडिशनल थॉट असा होता की सरडा का, कारण तो पटकन रंग बदलतो, तर तो कमिलियन आहे, त्याला कुठल्याच स्पेसमध्ये तुम्ही अडकून ठेवू शकत नाही, एक. आणि दुसरं जर बघितलंस तर त्याची टेंडन्सी ही गोष्टी गिळंकृत करायची, म्हणजे कुठली गोष्ट तो पटकन संपू शकतो, मग त्याचं एक्झिस्टन्स संपू शकतो. तर मला ते कुठेतरी टेक्नॉलॉजीचं मेटाफर वाटत होतं की टेक्नॉलॉजी आत्ता लहान मुलांचं बालपण डायरेक्टली गिळून टाकते.
वाचन संस्कृती डिरेक्टली गिळून टाकते, रिलेशनशिप्स डिरेक्टली गिळून टाकते. तर तो तेवढा हावी होणाराच कॅरेक्टर पाहिजे. म्हणूनच त्याला आम्ही मास्क जो US वरनं आम्ही मागवलाय, अच्छा तो US US वरनं मागवलेला मास्क आहे तो ऍक्च्युली असं वाटलं की हा तो कमिलियन असाच आणूया. आणि पहिल्या प्रयोगाला तर आम्ही प्रेक्षकांना एंट्री दिली होती, तर काही मुलं जोरजोरात ओरडायला लागली, रडायला लागली, किंचाळायला लागली. तर आम्ही म्हटलं कट करूया, त्याला स्टेजवरनंच एंट्री देऊया, कारण ते खूप जास्त घाबरवणारं व्हायला लागलं. म्हणजे अगदी लहान मुलं आणि ती रडायला लागली. मग आई वडिलांना बाहेर जायला लागलं. मग ते म्हणाले अहो आम्हाला बघायचं होतं, मुलं रडायला लागली. आणि एकूण केओस सगळा तो व्हायला लागला. आणि दुसरं एक काळजी ही पण घ्यायला लागते की जसं लहान मुलांची पहिली मेमरीचा तुम्ही विचार करता, त्यांना पहिला फोबिया पण नाही झाला पाहिजे. ते परत येणार नाहीत. नाही, आणि नाटकांनी अंधाराचा फोबिया तयार झाला आयुष्यात. कारण हे होतं ना, लहान मुलांच्या बाबतीत एक फोबिया तयार होतो, मग तो आयुष्यभर राहतो. तर तीही प्रिकॉशन आम्हाला घ्यायला लागली की विलन तेवढाच करूया जेवढी थोडी भीती वाटेल, पण नंतर कॉमेडी होईल. म्हणजे आमच्याकडे असे बाईट्स आहेत लहान मुलांचे, ते असे रडत रडत बाईट येतात. मला ना खूप भीती वाटली, मग मला छान वाटलं. असे सगळ्या मुलांचे बाईट्स असेल की ते 2 मिनिटासाठी रडतात आणि मग परत ते छान नॉर्मलला येतात. तर ते वाड्या काकाचं यश आहे. आणि त्याचं कास्टिंग ह्याच्यासाठीच केलं होतं, कारण तो स्वतः पूर्ण वेळ मोबाईलवर असतो, पूर्ण वेळ. बरोबर, आपल्याला माहितीच आहे. पण त्यांनी असं तुमचे फोटो काढलेत कधी नाटक प्रयोग सोडून? भरपूर. त्यांनी अगं खूप ओरडा खातो माझा तो, प्रचंड खूप ओरडा खातो. फोटो काढायला येतात ना, बिचारे रांग लागलेली असती त्यांची, आणि हा इकडे ए थांब तू थांब जरा, ए हा घे माझा मोबाईल काढ जा. अरे का त्या बिचाऱ्यांना काढू दे फोटो आणि जाऊ दे ना. अशक्य आहे तो स्वतः त्यावेळेला फोनवर बोलत असतो. म्हणजे आम्हाला त्याला सांगायला लागतं की वाड्या काका आपण आता 3 तास एक नाटक केलं जे ह्याच विषयावर होतं, स्क्रीन ऍडिक्शन नको वगैरे. तर आता तू त्यांच्या समोर तेच नको करूच, नाही तर उपयोग काय आहे या सगळ्याचा. पण तो परत एकदा तू म्हणालीस तसं की त्याचं स्पिरिट ओव्हरऑल आणि पॉझिटिव्हिटी, त्याला ते सगळं खूप आवडतं. ही लाईक्स टू बी अ पार्ट ऑफ द होल थिंग. आणि मला असं वाटतं की नाटकाच्या दृष्टीने ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सो आणि या जशनमध्ये अजून एक आहे पुष्कर. अजून एक हर हुन्नरी हो ना. जेव्हा सुबोधला असं कळलं, सुबोध भावेला, की पुष्कर आणि वाड्या काका हे एका नाटकात आहेत, तर तो मला असं म्हणला ह्याचे प्रयोग होणार आहेत का, कारण हे दोघं असताना तालीम तर होऊच शकत नाही. म्हटलं करतो. पण तो तुझा जो स्ट्रिक्ट टास्क मास्टर आहे, आता म्हणजे तुझ्याशी बोलताना पण जाणवतंय की प्रत्येक गोष्टीच्या मागे तुझा विचार आहे. कुठलीही गोष्ट, कारण आपण हल्ली म्हणजे सिरियल असो, सिनेमा असो, आपण ऑर्गॅनिकली सगळं करत नाही. आपण प्रत्येकाच्या मागे काहीतरी रिसर्च, थिंकिंग हे करतो, जी तुझी पर्सनॅलिटी आहे. तर मग पुष्करच्या कास्टिंग मागे काय आहे? मला ना ह्या प्रत्येकाच्याच कास्टिंग मागे एक मुद्दा असा होता की काय होतं, इव्हन वाड्या काकाच्या बाबतीत पण प्रत्येक आर्टिस्ट, आता ह्या सगळ्यांचा जो एज ग्रुप आहे ना, त्यांनाही नाटकाचे 3 तास मिळतात जेव्हा ते एका नॉन जजमेंटल स्पेसमध्ये जातात. म्हणजे आज निर्मिती ताईला जेव्हा ती बाहेर कार्यक्रमाला जाते, तेव्हा तिला एका पर्टिक्युलर वेमध्ये बोललं पाहिजे, राहिलं पाहिजे, दिसलं पाहिजे, हे कन्स्टंट सगळ्या नटांना असतात. तर त्यांना ना त्या 3 तासात असं होतं की तेही वयाने ना एक 10-15 वर्ष लहान होतात. एक. आणि दुसरं, माझ्या डोक्यात असं होतं की का नाही मेनस्ट्रीम चांगलं काम करणाऱ्या माणसांना अशी काहीतरी एक आयकॉनिक एलिमेंट द्यावा जो त्यांना आयुष्यभरासाठी पुरेल. जसं तिचा ड्रेस आहे, किंवा ती ते जादू करते तो आहे. मुग्धा परी आहे जिला ॲक्च्युली पंख आहेत चमकणारे. पुष्करला एक 10 फुटावरनं त्याची एंट्री आहे. बरोबर, अदरवाईज कधी काय स्कोपच होतं नाहीये. एक्झॅक्टली. आणि ह्या गोष्टींना आयुष्यभर लक्षात राहणार असतात कुठल्याही अभिनेत्यासाठी. सो आपण इन अ वे एक मेमोरेबली आपण तयार करत जातो त्यांच्यासाठी की अरे त्या नाटकात ना मी 10 फुटावरनं यायचो आणि मला फार मजा यायची, किंवा त्या नाटकात ना मी टोपलीतनं यायचो. तर आता ह्या गोष्टी आहेत ना, ही गिमिक्स नाही आहेत फक्त, हे त्यांना थोडंसं एक मेमोरेबल एलिमेंट द्यायचा प्रयत्न आहे. अदरवाईज काय मी नुसतं आलो, मी काम केलं आणि मी गेलो. तर पुष्करच्या बाबतीत पण मुद्दा तो होता की इंटरॅक्टिव्ह माणूस आहे, प्रचंड त्याला गप्पिष्ट आहे, त्याला बोलायला लोकांशी आवडतं, आणि कुठेतरी ना भाषेचा पण चांगला अभ्यास आहे. म्हणजे त्याला कोल्हापुरी पण तो थोडासा छान बोलू शकतो, कोकणी पण ते त्याला वापरलंय पण. सो तसं प्रोफाइलिंग करून एक वाटलं. आणि काय होतं, कुठल्याही नाटकाची जेव्हा आपण एक चौकट आखतो, आपण ॲडव्हर्टायझिंग ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो, मी त्याच्यात काम केलं असल्यामुळे, तर मला हे दिसतं की ह्या नाटकाच्या स्कीममध्ये कुठले चेहरे दिसतात मला, की एक ब्राईट हॅपी फॅमिली आहे, एक फॅन्टसीतले चेहरे जे हलके कॅरिकेचरिश आहेत. तर मग तसे चेहरे कोण आहेत? बरोबर, ते हलकेच आहेत, खूप ओव्हर द टॉप होत नाही. तर त्या स्पेसमध्ये पुष्कर आला. आणि इट वॉज, त्याची पण खूप मोठी गोष्ट आहे जी मला मुग्धाच्या बाबतीत पण वाटतं की रिगार्डलेस ऑफ द लेंथ ऑफ देअर कॅरेक्टर, त्यासाठी की आम्हाला हे करायचं कारण आम्हाला मजा येते करायला. ते मला खूप मोठी गोष्ट वाटते. नाही, आणि पुष्करच्या बाबतीत मी तुला एक सांगू का की ह्या नाटकाला ना स्टेज इतकाच एक ओव्हरऑल बॅकस्टेजला सुद्धा स्मार्टनेसची गरज आहे. कारण तुमचं मोठी
क्रू मोठा आहे, टीम मोठी आहे, स्टेजवर जितकं सामान असतं त्याच्या दुप्पट बाहेर सामान असतं. पटकन जाऊन चेंज करून यायचंय, पटकन इकडून तिकडे जायचंय, ह्या विंगेतनं त्या विंगेत जायचंय. ह्याला काही प्रमाणात स्टेजचा अनुभव असणं महत्वाचं आहे. आणि पुष्करची दुसरी एक गोष्ट म्हणजे तो खूप मदत करतो. म्हणजे तो विंगेत टॉर्च घेऊन उभा राहील, तो मी गेले की माझे पंख काढायला तो मदत करेल, इकडून तिकडून जाताना म्हणजे घुबडाचे आवाज काढेल. हे जंगलात चालतात तेव्हा तो मागे बसून घुबडांचे आवाज काढत तो आणि वाड्या काका. तर मी म्हटलं हे आणि ते एक्साइटमेंट काय लहान कसे होतात बघ. मी कुठल्या तरी प्रकारे सर ऐका आज एक बॅकग्राऊंड मध्ये आम्ही चेंज केलं. म्हणलं काय केलंय, या ना तुम्ही जरा ह्या सीनला मागे उभे राहा. तुम्ही आपला बघतोय आणि सगळं पुष्कर घुबड चाललं हे मागणं इथे असं घुबडांचे आवाज. म्हणलं तुमचं काय चाललंय वेगळं. हे सगळं ना तो आतून करत असतो. तर त्याच्यामुळे मला तेच वाटतं की हर हुनर असणारा तो थोडासा गातो, तो थोडासा नाचतो, तो नकला करतो. ह्या सगळ्याचा ह्या नाटकात त्यांनीही छान वापर करून घेतलाय, क्षितिजनीही छान वापर करून घेतलाय ह्या त्याच्या स्किल्सचा. त्याच्यामुळे तो इतका अविभाज्य भाग झालाय ना त्याचा. आणि त्यातनं एक सगळ्यात महत्त्वाच्या तुझ्या प्रश्नातली गोष्ट अशी आहे की मी इसेन्शियली अशी लोक पाहिली ज्यांचं नाटकावर प्रेम आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की ते जर ट्रान्झॅक्शनल असेल ना की हां मी 7 प्रयोग करीन, मग माझं हे पण आहे, माझं ते पण आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि ते सगळ्यांचं असतंच आणि ते असायलाही पाहिजे. पण ते करता करताना मला नाटक पण करायचं आहे आणि ते काहीही झालं तरी मला करायचं आहे. तर ते रंगभूमीवर किंवा नाटकावर प्रेम असलेले ॲक्टर एकदा मिळाले ना तुम्हाला, तुमचं काम 80% सोपं होतं. असं मला या नाटकाला डेफिनेटली अनुभव आला. बरं, आता 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण ह्या सगळं नाटकाचं धमाल मजा हे सगळं बोललो, पण ॲक्च्युअल या नाटकाचा जो गाभा आहे, जो मेन मुद्दा तुला मांडायचा आहे, तो स्पेसिफिकली सांग त्यांच्यासाठी ज्यांनी अजून नाटक पाहिलेलं नाही आहे. म्हणजे द रिअल स्टोरी इन द प्ले. या नाटकाचं अगदी सोपं हे उकल करून सांगायची तर अशी आहे की स्क्रीन हा आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला राक्षस आहे आणि तो आपल्याला आपल्या जवळच्या माणसांपासूनच फक्त लांब नेत नाही तर आपल्या भाषेपासून पण लांब नेतो. तर अशा वेळेला टेक्नॉलॉजीसाठी नवीन असलेल्या पिढीसमोर हे आव्हान असताना त्यातनं कसं बाहेर यायचं हा एक अत्यंत सिरियस प्रश्न आहे. पण तो प्रश्न सिरियसली सांगितला तर लोक आणखीन घाबरतील. तो प्रश्न आपण रंजन या पद्धतीने सांगितला तर लोकांना त्याची मजा वाटेल. आणि हा फक्त लहान मुलांचा विषय नाही, हा पालकांचा पण आहे. कारण लहान मुलंही प्रचंड अनुकरणशील असतात की शेजारी आई मोबाईलवर आहे तरच मुलगा बघतो की अच्छा हे झालं तर मोबाईलवर जायचं असतं आणि मग तो मोबाईल घेतो. सो आमच्या नाटकाचा हा एक फीडबॅक पण आहे की पालक स्वतः म्हणलेत की हो माझंही चुकत होतं, फक्त असं नाही की लहान मुलांचं चुकतंय. तर मला असं वाटतं की आपल्या मातृभाषेवर प्रेम करण्यासाठी जे एक फाउंडेशन तयार करायला पाहिजे, जो एक बेस तयार करायला पाहिजे, तो हे नाटक करतं. आणि कुठेतरी 5% का होईना लहान मुलं आणि मोठी माणसांचा स्क्रीन टाईम कमी करतं. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही स्क्रीन टाईम कमी करता ना तेव्हा तुम्ही दुसऱ्या एका छंदाला चालना देता, दुसऱ्या एका अर्थव्यवस्थेला चालना देता. म्हणजे नाटकाच्या बाहेर आता पुस्तकांचा स्टॉल असतो, तर प्रत्येक प्रयोगानंतर कमीत कमी 25 पुस्तकं विकली जातात. रिअली? हां, तर ती विकली जाणं हे 25 मिनिटाच्या स्क्रीन टाईमला उत्तर आहे. डायरेक्ट इम्पॅक्ट. एक्झॅक्टली. तर आम्ही तोही विचार करतो. किंवा नवनीत सारखा मोठा ब्रँड ह्या नाटकासाठी म्हणतो की आम्ही आजीबाई जोराची वही काढतो आणि प्रत्येक मुलाला आत्तापर्यंत नाटक पाहिलेल्या प्रत्येक मुलाला आजीबाई जोराची वही दिली आणि आम्हाला असंख्य मुलांनी मला पण हवी देतो त्याच्यावर बाराखडी केलेले फोटो पाठवले की आम्ही आता अ लिहिलाय, आम्ही कारण आता मराठी पण त्या मानाने कमीच झालंय ना, इंग्लिशचा एवढा प्रभाव आहे. म्हणजे स्क्रीन बरोबर इंग्लिश पॅकेजमध्ये येतं. सो त्यामुळे असं आहे की स्क्रीन आपल्या आयुष्यात असणारच आहे, पण आपल्या मातृभाषेवर प्रेम कसं करत राहिलं पाहिजे. कारण आत्ता काय झालंय, जे मी मागे पण एक ह्याच्यात म्हणलं होतं की आपलं मराठी फक्त इव्हेंट पुरतं झालं. गुढीपाडवा आहे तर मराठी, काहीतरी पुण्यतिथी आहे तर मराठी, अमुक आहे तर मराठी. रोजच्या वापरात आणि व्यवहारात जर आपली भाषा टिकली नाही तर ती टिकणार नाही. आणि ती टिकण्यासाठी हे नाटक आम्ही करतो. फॅन्टॅस्टिक. आणि अजून एक म्हणजे ह्यालाच अजॉइनिंग प्रश्न की ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जसं आपण म्हटलं एलिमेंट्स वापरलेले आहेत, पण तुमच्या मते ते काय आहे जे सर्वात जास्ती आजच्या मुलांना आवडतंय? ते कुठलं एक एलिमेंट आहे जे भावलंय टुडेज जनरेशन, लाईक इट वर्क्स बँग ऑन असं म्हणूया आपण? मला त्याचं एकच सोपं उत्तर आहे, दॅट इज एनर्जी. काय होतं, जेव्हा कलेक्टिव्हली तुम्ही एक नाटक बघायला येता, आज तू आणि आपलं जे बालपण होतं त्याच्यात आपण नाटकं बघायला जायचो किंवा सिनेमा बघायचो. तुला आठवत असेल तर एक अशी मोमेंट यायची जेव्हा आपल्याला वाटायचं की आता सगळे मिळून ओरडू आणि सगळे ओरडायचे.
गेल्या काही वर्षात एंटरटेनमेंट हा मुद्दाच पब्लिकमधनं प्रायव्हेट झाला आहे. सो जेव्हा तुम्ही OTTवर एकटे बघता तेव्हा तुम्हाला मनातनं वाटत असतं की अरे हे काय मस्त आहे, पण टाळी वाजवू, शिट्टी वाजवू, आरडाओरडा करू का काय. तर एनर्जीचा आउटलेट आहे ना तो बंद झाला आहे पर्सनलाइज व्ह्यूइंगमुळे. जेव्हा तुम्ही कलेक्टिव्ह व्ह्यूइंगमध्ये परत येता ना तेव्हा मुलांना आणि मोठ्यांना तो एनर्जीचा आउटलेट मिळतो की आता जोरजोरात हसूया, आता जर वाटलं तर रडूया, आता जर वाटलं तर उत्तरं देऊया. म्हणजे आमच्याकडे लिटरली असं झालं आहे की अभिनयाला उत्तरं माहिती असतात पण त्याच्या कॅरेक्टरला माहीत नाही आहेत. तर तो विचार करतो अरे काय याचं उत्तर, आणि खालनं मुलं रडतात अरे तुला सांगतोय ना ऐक ना आमचं जरा वचन वगैरे. तर आता ती मुलं पुढे येऊन हे आरडाओरडा करतात कारण त्यांच्यात ती एनर्जी आहे. तर मला असं वाटतं त्यांची एनर्जीला आउटलेट मिळणं हे या नाटकाचा सगळ्यात मोठा कनेक्ट आहे, कारण ते नाटक इंटरॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ते आम्हाला म्हणजे मला स्वतःला सुखावणारी गोष्ट ती आहे की मुलं नुसती बसत नाही आहेत नाटकाला, किंवा पालक पण नुसते नाही बसत आहेत. जे सेलिब्रिटी आले ते सगळे नाचलेत पुढे येऊन इंटरवलला. हां सगळे म्हणजे जॉनी लिव्हर सरांपासून श्रेयस तळपदेपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आहेत की सगळे नाचतायत मस्त नाटकात पुढे येऊन. आता ही गोष्ट मला असं वाटतं ते एनर्जी आउटलेट करणं हाच आहे. मला असंही वाटतं की मुलांना ते नाटक त्यांच्या बाजूनी बोलतंय असं वाटतं. हो, त्यांची बाजू मांडतंय, हां प्रीची नाहीये, प्रीची नाहीये किंवा वापरू नका मोबाईल. कारण शेवटी कसं आहे अगं, तो जो मोबाईल आहे त्याच्यातलं जे जग आहे ते नाहीच आहे ना खरं जग. म्हणजे आणि आपण त्याच्याशिवाय जगू नाही शकत होत, त्यामुळे ते ऍक्सेप्ट करून. आणि ही भीतीदायकच आहे. म्हणजे हे आभासीच जग आहे सगळंच, ज्याच्यात 24 तास मुलं हल्ली डोकं घालून असतात. ते खऱ्या आयुष्यातलं जग नाहीच आहे. पण त्यांच्यापर्यंत ते अशा पद्धतीने जात नाही. त्यांच्यापर्यंत ते अशा पद्धतीने जातं की तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तुमचंही चुकत नाही आहे, त्यांचंही चुकत नाही आहे. त्यामुळे त्यांना तो कनेक्ट मिळतो. त्यांना ते डिस्कनेक्ट होत नाहीत की काहीतरी आता आपल्याला कोणीतरी 4 मोठी माणसं येऊन काहीतरी एक शिकवणार बरं का, असं होत नाही. किंवा आता अभिनय जे लहान मुलाचा रोल करतो त्याच्यामध्ये तो त्यांना इतका डायरेक्ट कनेक्ट होतो. रादर त्यांना गंमत वाटते की मोठा दिसतो बरं का हा मुलगा, पण तो वागतोय लहान मुलासारखा. हेच कदाचित ते किती सहज ऍक्सेप्ट होतं ना. म्हणजे आपल्याला अगदी वाटतच नाही की हा नाहीये तो. आमच्या मित्रमैत्रिणींमधल्या असंख्य त्यांची जी मुलं आहेत त्यांनी नंतर असं कन्फ्रंटेशन केलंय माझ्यासमोर आई वडिलांना घेऊन की तुम्ही खरं सांगा, तुम्ही काकाला हे माझ्याबद्दल सांगितलं ना आणि मग त्यांनी लिहिलं ना, मग त्याला असं खूप झालंय. कारण त्यांना ते इतकं रिलेट होतं ते वाक्य शब्द बोलणं वगैरे. नाही, माझी मुलगी मला म्हणाली की कशासाठी तू 1.5 महिना रिहर्सल केलीस, तू हेच सगळं घरात बोलतेस. निर्मितीताई, तुला काय आहे, ती काय गोष्ट वाटते जी? मला हेच वाटतं की समजा या मुलांनी नाटकं आधीची बघितलीही असतील तर ती फक्त बघितली आहेत त्यांनी, ते त्याच्याबरोबर कनेक्ट नाही होऊ शकले किंवा भाग नाही झाले त्या नाटकाचा. या नाटकाचा ते भाग होतात, हे त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप नाविन्य आहे, ही मोठी गोष्ट आहे. आणि मघाच्या त्या एका प्रश्नावर मला सांगावं असं वाटतं की मी बऱ्याच प्रयोगामध्ये म्हणजे ऑलमोस्ट दर प्रयोगामध्ये ब्लॅकआउट झाला, काळोख झाला की कुणा ना कुणाचं तरी मोबाईल चेक करतं कोणीतरी, तो लाईट दिसतो आम्हाला, ते म्हणजे असतंच ते. मला खरंच खूप आनंद होतो हे सांगायला की या नाटकात मुलांसकट पालक इतके गुंतून पडतात ना की ह्याच्या ब्लॅकआउटच्या वेळेला एकाचाही मोबाईल जर लखलखला तर शपथ फॅब्युलस. कारण आपल्या रेग्युलर नाटकांमध्ये तर होतच तेच मी म्हणते की त्याची आम्हाला सवय आहे. बरोबर बरोबर. मला तर आहेच त्या गोष्टी. मला लोक बोलतायत फोनवर याची सवय झालेली होती. सवय झाली होती. पण म्हणजे हे मला खूप आश्वासक वाटतं की हां म्हणजे निदान ते 3 तास तरी आम्ही त्या लोकांना, त्या मुलांना त्या मोबाईलपासून दूर ठेवू शकलो. ॲब्सोल्युटली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तिघांनी खूप मस्त नाटकाबद्दल सांगितलं आणि हे आणि अशी भरपूर नाटकं आपण सगळे करूया. कारण आपल्याला सगळ्यांचं नाटकावर प्रेम आहे. चिल्ड्रन्स थिएटर असेल, कमर्शियल थिएटर असेल. आणि थँक्यू. नाही, आणि मला मघाशी तुला विचारलं, मला तुझंही कौतुक वाटते की तू नाटकासाठी हे करतेस. म्हणजे खरं पुढच्या पिढीला काय माहिती असणार आहे. पण मी हे बालनाट्य करायचा जो तुमचा हेतू आहे तसाच माझा पण काहीसा आहे. की इथून माझ्या लहानपणी मी खूप नाटकं बघितली आणि त्याचा माझ्यावरती खूप परिणाम झालेला आहे. मला त्याच्यात प्रत्येकाची मदत होते, पण आर्काइव्हमध्ये काहीच नसतं, डॉक्युमेंटेशनच नसतं. करेक्ट. तर ते त्यासाठी तू जे हे करतेस त्याबद्दल तुझे आम्ही खरंच मनापासून आभार मानतो. नाही, आणि यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
हे काही फक्त एका जागेपुरतं मर्यादित नाही ज्या माध्यमावर हे येतं. म्हणजे आज उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र कुठलाही माणूस हे बघून त्याची नाटकाबद्दलची क्युरिओसिटी, कुतूहल हे वाढणार आहे. तर त्याचं हे एक मीडियम आहे, हा एक भाग. आणि दुसरा आमचाही नाटकाचा प्रयत्न तोच आहे की ते फक्त पुण्या मुंबई पुरतं मर्यादित न राहता बरोबर आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे मराठी नाटक पोचवता येईल आणि मराठी भाषा पोचवता येईल तिथे ते पोचवायचं. आता आपला लवकरच 100वा प्रयोग होईल. वाव. सो त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि थँक्यू तुला, तुझे नाही, आभार. आणि तुमच्यासारखे लोक जेव्हा येतात कार्यक्रमाला तेव्हा माझा पण काय म्हणूया रीच वाढतो, लोक तेवढं पर्यंत पोहोचतो. सो आय एम व्हेरी थँकफुल की तुम्ही तिघही आलात. धन्यवाद. धन्यवाद. येस. धन्यवाद. आमच्या नाटकात आजी असं धन्यवाद. 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 नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. नमस्कार, मी क्षितिज पटवर्धन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्मला. #SPDB